कितीही संपत्ती देऊन सुद्धा आपण एक क्षणही पुन्हा आणू शकत नाही। आजकाल आपण आपल्या आजूबाजूला अनेक लोक पाहत असतो जे निव्वळ वेळ वाया घालवत असतात। विशेषतः सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्मवर आपला नक्की किती वेळ वाया जातोय हे बऱ्याचदा लक्षातही येत नाही। त्यामुळे प्रत्येकानेच आपल्या वेळेची अचूक विभागणी आणि टाइम मॅनेजमेंट करायला हवे। वेळेचे महत्त्व सांगणारे एक सुभाषित आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। आयुष्यः क्षण एको अपि सर्व रत्नैर्न लभ्यते, नियते स वृथा येन प्रमादः सुमाहनहो। आयुष्यः क्षण एको अपि म्हणजे आयुष्यातला एक क्षण सुद्धा सर्व रत्नैर्न लभ्यते, अगदी रत्ने म्हणजे महागातली महाग वस्तू की धन देऊन सुद्धा आयुष्यातला एक क्षण सुद्धा आपण परत मिळवू शकत नाही। नियते स वृथा येन प्रमादः सुमाहनहो। आणि म्हणूनच वृथा म्हणजे व्यर्थ, आणि म्हणूनच वेळ वाया घालवणे ही सुमाहनहो म्हणजे घोडचूक आहे। अगदी महागडी रत्ने देऊन सुद्धा आयुष्यातला एक क्षण देखील आपण विकत घेऊ शकत नाही, आणि म्हणून वेळ वाया घालवणे ही घोडचूक आहे असे इथे सुभाषितकाराला म्हणायचे आहे। हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं की आयुष्याचा एक छोटासा क्षणही जगातील सर्व रत्ने आणि संपत्ती देऊनही परत मिळवता येत नाही। वेळ ही एकमेव गोष्ट अशी आहे जिचा कोणताही रिफंड आपल्याला मिळत नाही। सुमहानहो म्हणजे कधीही भरून न निघणारे सर्वात मोठे नुकसान तो त्यावेळेला करत असतो। हा तोच वेळ आहे खरं तर जो तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरू शकला असता, पण आपल्या नकळत आपण आपल्याकडचे ही सर्वात मोठी संपत्ती वाया घालवत असतो। लक्षात ठेवा, वेळ कधीही कोणासाठीही थांबत नाही। त्यामुळे पुढच्या वेळेला चुकूनही तुमचा वेळ वाया जात असेल तर त्यावेळेला नक्की विचार करा। तुम्ही आजच्या दिवसभरामध्ये सर्वात मौल्यवान वेळ तुमचा कशासाठी वापरला? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। आणि अशाच आयुष्य बदलवून टाकणाऱ्या वैदिक ज्ञानासाठी वैदिक विजडम मराठीला आता सबस्क्राईब करा।